शेकडो वर्षाचा इतिहास अंगा खांद्यावर घेऊन मिरवणारे वडनेर भैरव हे गाव. भैरवनाथाचे मंदिर आणि रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळते. नमस्कार, मी हर्षल. मी आलोय वडनेर भैरव या गावी. नदीलगत असलेल्या वडाच्या झाडाचा समूह म्हणजेच वडनेर व भैरव गावाला भैरवनाथाच्या मंदिरामुळे भैरव नाव असे पडले. अहिल्यादेवी होळकरांनी भैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला आहे. चैत्र शुद्ध चतुर्दशीला यात्रेस प्रारंभ होतो. त्यात भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा विवाह लावला जातो. या उत्सवाची रथयात्रा 24 तास अविश्रांती चालते. मंदिरात गेल्यावर मंदिराचं मूळ मंदिर गाभारा दगडी आहे. जरा विचारपूस करून खोल बागेत इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भैरवनाथ जोगेश्वरींची राळ्याच्या लुटण्याने बनवलेला भव्य मुखवटा आहे. जोगेश्वरी शेजारी त्यांची पाठराखण पुतळाबाईंची मूर्ती आहे. तिथून पुढे माहूरची रेणुका मातेची तांदळा आहे. त्या शेजारी भैरवनाथ व शंकर पार्वतीची दगडी मूर्ती देखील आहे. कालभैरवनाथांच्या इतिहासाबाबत सांगण्यासारखे खूप काही आहे. कालभैरवनाथ या गावात कसे आले हा प्रश्न सर्वांच्या मनाला पडला असेल. हा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ आवडला असेल तर पेजला फॉलो नक्की करा. तोपर्यंत सर्वांना जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.